मैदानात आलेली आहे. गोलंदाजीचा भार अर्थातच संघाचा कर्णधार श्रेयस पत्रे आपल्या खांद्यावर घेतोय. मागच्या मॅचमध्ये नागेश शिदेने एक षटकार जरूर लगावला होता, परंतु त्याची खेळी लवकरात लवकर संपुष्टात आली होती. परंतु तरी सुद्धा नागेश शिद आणि बाद झाल्यानंतर रेडी, लेट्स प्ले. पहिलाच चेंडू, चांगला आगाज श्रेयस पत्रेकडून व्हायला बघतोय आपण, झालेला बघतोय. पहिला चेंडू ऑफ स्टंप पिचिंग चेंडू टाकला होता. फलंदाज ललित कुलपेला मात्र या चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाठवण्याचा त्याचा मनसुबा होता, परंतु बॅट यायच्या अगोदरच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. पॉइंटला आपण बघितला, क्षेत्ररक्षण करतोय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ललित यांचे मोठे बंधू चेतन कुलपे. श्रेयसने जर हॅट्रिक केली, अतिशय चांगला दर्जेदार स्ट्रोक बघायला मिळतोय. चांगला कव्हर ड्राईव्ह, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, झणझणीत सीमारेषा पार, TPL चौकार. एक चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला ललित कुलपे याच्या बॅटमधून. चेंडू सरळ षटरक्षकाच्या हातात जातोय की काय असं वाटत असताना चेंडू सरळ अमोल घरत याच्या डोक्यावरून निघून जातोय, टप्पा पडून. थोडंसं आउटफील्डचा जो दगड होता समोर त्याच्यावरून उडून सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार आणि ललितला एक चांगला संजीवनी चौकार मिळतोय. चांगला चेंडू होता, यावेळेला मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता ललितने, परंतु चेंडूने बॅटची खालची कडा घेतली आणि चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये गेला. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन आहे, डिस्ट्रिक्शन आहे, घोषित क्षेत्र आहे. एक धाव मिळते, धावसंख्येसाठी 5 धावा, बिनबाद 5 धावा. चांगली सुरुवात सुद्धा झालेली आहे मराठी अरेबियनसाठी. फुलटॉस चेंडू यावेळेला मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू आपण बघायचा आहे, एक धाव मात्र मिळते. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक धाव मात्र मिळते. फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा मात्र ललितला उचलता आलेला नाहीये. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा पार करू शकेल, परंतु षटकार किंवा चौकार मिळत नाहीये. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. एक धाव निघाली, 6 धावा धावफलकावर. आणि नागेश शीत या ठिकाणी बाद होतोय. फलंदाज दुर्दैवीरित्या फलंदाज बाद. बघूया पुन्हा एकदा अंपायर डिसिजन. नाही, बाद नाही आहे. इट्स अ चांगला बेस्ट स्पोर्ट्समन स्पिरिट. अतिशय चांगला स्पोर्ट्समन स्पिरिट बघायला मिळालं या ठिकाणी. हेमंत गुंजाल यांच्याकडून त्यांनी स्वतः कबूल केलं की चेंडू पॅडला लागून माझ्या गेलेला आहे, परंतु एक दुर्घटना होता होता टळलेली आहे. धोका वाढत होता. नागेश शीत बाद झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या मराठा अरेबियन्सवर धोका आला होता. मागच्या मॅचमध्ये सुद्धा आला होता, परंतु काय फलंदाजी केली होती त्यांच्या उर्वरित फलंदाजांनी आणि चांगलं एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभारली होती. परंतु नागेश शीत जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मात्र RC ग्रुप थळ संघाला सुद्धा सुटकेचा निश्वास टाकता येणार नाहीये. पुढचा चेंडू श्रेयस पत्रेचा. चांगला चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकलेला हा चेंडू यावेळेला सुद्धा नागेश शीत याने सन्मानपूर्वक खेळून काढला. फलंदाजाचा आपण बघतो या ठिकाणी चांगल्या खेळी केली. दोन्ही चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढले. षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती बिनबाद 6 धावा. सागर जामकर यांच्याकडून हॅट्रिकसाठी श्रेयससाठी बक्षीस आलं होतं 500 रुपयांचं, परंतु हे षटक संपलेलं आहे. अजून दुसरं षटक बाकी आहे. श्रेयसने जर हॅट्रिक घेतली विकेटची तर मात्र ती 500 रुपयांचं पारितोषिक ते नक्कीच मिळेल. जय जवान ब्रास बँड, साई ब्रास बँड आपली संपूर्ण टीम तयार ठेवायची आहे. अमोलने जर बोल्ड काढला, प्रत्येकाने कोणीही जरी बोल्ड काढला 6 धावा आहे धावफलकावर. कोणीही जरी त्रिफळा उद्ध्वस्त केला तरी 100 रुपयांचं पारितोषिक सागरप्पा जामकर यांच्याकडून. अमोल घरत गोलंदाजीसाठी आलेले आहेत. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करते. राऊंड विकेटचा मारा.
पहिला चेंडू आपण बघतोय लेग साईडला तो क्लिक करतोय चेंडू त्या ठिकाणी चेंडू हालीच पुश करतोय वेगळ्या पद्धतीने थोडासा पुश करतोय एक धाव मात्र मिळते धावसंख्या होती ती बिनबाद 7 धावा 7 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड 7 धावा धावफलकावर लागतायत निर्धारित 5 षटकांचा सेमी फायनलचा हा महत्वपूर्ण सामना असणार आहे अमोल घरत वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक ललित कुलपे याने चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न केला आणि सुंदर जजमेंट कॅच राकेश रामनाथकर द्वारा ललित बॅक टू द पॅव्हेलियन या ठिकाणी पहिला हादरा बसतोय ललितने एक सोपा झेल दिला होता परंतु राकेशने आपल्या पुढे जाऊन 25 विशालजी माने व्यासपीठावर आलेले आहात मानगाव येथील विशालजी माने या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं खूप खूप स्वागत या अतिशय प्रयत्न चांगला होता नागेश शीद यांचा मारण्याचा चेंडू बॅटची खालची कडा घेऊन घोषित क्षेत्रामध्ये गेलेला आहे एक धाव मात्र नक्कीच मिळते धावसंख्या होती ती 14 धावा 14 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड आपण बघितलं तर दोन्ही संघांमध्ये अतिशय तुल्यबल असा खेळ आहे एक्सपिरियन्स गोलंदाजी आरसी ग्रुपकडे आपण बघतोय एक्सपिरियन्स खेळाडू आहेत तर नागेश शीदच्या ताफ्यामध्ये सगळे नवखे असे गोलंदाज फलंदाज आहेत सर्व हा सुद्धा आपण चेंडू बघतोय निर्धाव चेंडू जातोय 1 डिलिव्हरी रिमेनिंग अप द पॉवर प्ले ओव्हर्स रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय स्विच हिट चेंडू जातोय डीप ओव्हर मध्ये सीमा रेषा पार मिळतोय एक अतिशय जबरदस्त चौकार मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट असे सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण आपण बघतोय चांगला चेंडू झेल झाला असता परंतु मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अमोलच्या हातमधून चेंडू सटकतोय निसटतोय आणि जीवनदान मिळते ते आलेला अजयला अजय जोगिया जीवनदानाचा फायदा उचलतोय का कारण अजयकडे एक क्षमता आहे तेवढी मोठे स्ट्रोक्स खेळण्याची क्षमता आहे त्याच्या मनगटात ताकद आहे त्याचा ॲटिट्यूड सुद्धा त्या पद्धतीचा वाटतोय हा चेंडू आपण बघतोय ऑफस्टॉपच्या खूपच बाहेरून जातोय परंतु टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येतोय पंच दर्शवतात की हा चेंडू निर्धाव आहे कोणत्याही प्रकारे धाव येत नाही फलंदाजाला वाटलं होतं की हा चेंडू वाईड असेल परंतु पंच दर्शवतात इट्स अ फेअर डिलिव्हरी
निर्धाव चेंडूची सांगता होते. लगातार 2 चेंडू निर्धाव जातात आणि 2 चेंडू निर्धाव गेल्यावर नक्कीच एक प्रेशर ऑफ माइंड जो असतो तो फलंदाजावर येत असतो. परंतु अशा प्रकारे माइंडवर आपल्याला दबाव घेणं नक्कीच चुकीचं असते आणि अशा वेळेला आपल्या दबावातून बाहेर पडावंच लागेल. चांगला पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू फलंदाज स्ट्रेट व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा अमोल घरतच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावतोय. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगत होते. 3 चेंडू निर्धाव झालेत लगातारच्या चेंडूंवर आणि नक्कीच जेवढे डॉट डिलिव्हरी जातील तेवढे मात्र प्रेशर फलंदाजांवरील दडपण नक्कीच वाढत असेल. पुन्हा सेम रिझल्ट, सेम डिलिव्हरी, सेम रिझल्ट, चेंडू निर्धाव. एक पिन ड्रॉप सायलेन्स. याही वेळेला झेल सुटतोय. सोपा झेल होता, झेल सुटलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जो आहे त्याच्या हातातून चेंडू निसटला, झेल सुटला. परंतु त्या झेलचं बघूया कशा प्रकारे तो फायदा उचलतोय का. अद्याप तर फायदा उचलत नाही, उलट जास्त बोधरेशनमध्ये जातोय. प्रेशर स्वतःवर प्रेशर क्रिएट करतोय. धावसंख्येत वाढ होत नाहीये. लगातारचे चेंडू डॉट डिलिव्हरीज होतात. श्रेष्ठ खरोखर कौतुक करावं लागेल. पुन्हा एक खोलात टाकलेला चेंडू, बॅटची कडा घेतली आणि चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. निर्धाव चेंडू, षटक मात्र जात नाहीये. 5 निर्धाव चेंडू टाकले आणि 6व्या चेंडूवर मात्र 1 धाव निघाली. धावसंख्या होती ती 19 धावा. पाणी पुरवायचं या ठिकाणी स्वयंसेवक व्हॉलंटियर्स. ते खेळाडूंना जर पाणी लागलं तर आपण लगेच द्यायचं आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 19 धावा धावफलकावर. श्रेयसची खरोखर गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, कारण श्रेयसने 2 षटकं टाकली आणि 2 षटकात त्याने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. विकेट त्याच्या वाट्याला जरी नसली आली तरी गोलंदाजी मात्र त्यांनी खरोखर किफायतशीर गोलंदाजी केलेली आहे आणि याचसाठी त्यांना माहिती आहे. चला फटाफट चालू करायचा आहे सामना. पाणी द्यायचं आहे, वेळोवेळी पाणी द्यायचं आहे, कारण उष्णता सुद्धा तेवढी वाढलेली आहे. अतिशय 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. 4थं षटक घेऊन राकेश रामनाथकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. प्रत्येक विकेटसाठी, त्रिफळा विकेटसाठी संजय सागर जामकर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. रोख गुगल पे नाही. चौथं षटक. गोलंदाज आपण बघतो राकेश रामनाथकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. मागच्या 2 मॅचमध्ये प्रत्यक्ष मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने प्राप्त केला होता राकेश रामनाथकर यांनी. तोही गोलंदाजीच्या जोरावर. दोन्ही मॅचमध्ये त्यांनी 4-4 विकेट काढल्या होत्या. पहिल्या मॅचमध्ये 2 काढल्या होत्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये, लास्ट मॅचमध्ये त्यांनी 4 विकेट काढल्या होत्या. अतिशय अफलातून गोलंदाजी केली होती. बघूया या मॅचमध्ये त्याला तो फॉर्म कंटिन्यू करता येतोय का, कारण समोर फलंदाज नागेश शीत. नागेशीद या वेळेला आडव्या बॅटने मारतोय. चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सरळ दस्तक देतोय. सीमा रेषा पार. मिळतोय TPL षटकार. नागेशशी थोडासा रूम मिळाला त्यांनी. त्यासाठीच तर श्रेयस पत्रेचे ते 2 चेंडू होते तो खेळून काढले होते. त्याला माहित आहे श्रेयसची गोलंदाजी कशी आहे. नेहमी एकमेकांसोबत खेळत असतात, त्याच्यामुळे त्याला अंदाज आहे. परंतु यावेळेला राकेश रामनाथकरचा चेंडूला त्याने चांगली दिशा दिली. असं वाटते की ज्या वेळेला षटकार चौकारांची कमतरता येते त्यावेळेला नागेशशी दाखवून देतोय की कशा प्रकारे षटकार मारायचे असतात. धावसंख्येत 6ची वाढ. परंतु यावेळेला तोरा चेंडूचा टप्पा बदलवतोय. 1 धाव मात्र ते लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय का बघायचा आहे, परंतु तसं काही होत नाहीये. एका धावेवर संतुष्ट होतोय, कारण डेंजर झोनमध्ये नागेश शीद होते.
एक धावसंख्या होती ती 26 धावा, 26 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड. 2 षटकं येणं बाकी आहे, शेवटचे 10 चेंडू येणं बाकी आहेत आणि या 10 चेंडूत जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. कारण समोरचा जो संघ आहे तो सुद्धा अतिशय तगडा संघ आहे. RC ग्रुप थर्ड संघ ज्याने चांगली कामगिरी केली सेमीफायनलपर्यंत येण्याची, 1 साइड मॅचेस जिंकल्यात. जोरकस मारतोय या ठिकाणी, लॉंगांचं क्षेत्र निवडलं जातं. अजय पाटील जे जीवनदान मिळालंय त्याचा फायदा उचलतोय, मारतोय झणझणीत षटकार. तरी चालू दे, हाच फलंदाज खेळू दे, परंतु अजयने आपला दमखम या षटकाराने मात्र दाखवलेला आहे. नक्कीच धावसंख्या झाली 32 धावा. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका फसला. चेंडू खूप उंचावर गेलेला आहे आणि भाई क्या बात है, बहुत बढ़िया कॅच, बहुत ही बढ़िया कॅच. फलंदाज बाद. ते त्याची खेळी 2 षटकार जे मारले होते आमदार ट्रॉफी नाईट्स मध्ये, ते मॅच विनिंग षटकार कोणीही विसरू शकत नाही. 2-10 ज्या वेळेला 2 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता होती, लोणारे सोबत खेळत असताना शिवशक्ती लोणारे संघासोबत, त्याच वेळेला ते धावा निघाल्या होत्या. राकेश रामनाथकर चांगला चेंडू, यावेळेला नागेश शिदला सुद्धा बुचकळ्यात पाडणारा हा चेंडू. नागेश बालंबाल बचावला जातोय. अतिशय चांगला चेंडू होता. 2 षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा कोणताही प्रेशर आपल्या माइंडवर येऊन देत नाहीये, दबाव निर्माण होऊन देत नाही आपल्या डोक्यामध्ये आणि चांगली गोलंदाजी करायला बघायला मिळते. परंतु शेवटचा चेंडू या इनिंग्स मधला नाही तर या षटकातला. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे किंवा नाही ते पंचाच्या इशाऱ्यानंतर समजेल, परंतु पंच दर्शवतात की हा वाईट बॉल आहे, लेग स्टंपच्या बाहेर पडलेला हा चेंडू. परंतु कौतुक करावे लागेल आणखी एका 40+ खेळाडूचं, हेमंत गुंजाल. मला वाटत नाहीये की हेमंत गुंजाल सारखा यष्टीरक्षक आपल्या अलिबागच्या पट्ट्यामध्ये कोण असेल. 1 नंबर यष्टीरक्षण आहे त्याचं, अतिशय अफलातून यष्टीरक्षक. यष्टीच्या किती वेगवान चेंडू असो, कदाचित त्याचे जे हात आहेत त्यालाच ग्लोव चिटकवलेले आहेत काय समजत नाहीत, गम चिटकवलेला आहे की समजत नाहीये, परंतु अफलातून यष्टीरक्षण. नागेश शीर यावेळेला फसतोय थोडासा, सकतोय थोडासा, अंदाज येत नाही त्याला वेगाचा. 1 धाव मात्र मिळते. या एकेरी धावांबरोबर या षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 34 धावा धाव फळकावर लागलेल्या आहेत. धावसंख्या होती 4 षटकांच्या अखेरीस 34 धावा, 34 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचं षटक बघूया. या शेवटच्या षटकामध्ये राकेश चव्हाण गोलंदाजी स्वतःच्या खात्यावर स्वीकारतायत का की आणखी कोणता गोलंदाज येतोय. 4थं षटक राजेश राजा पाटील यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. बापदेव बुरुडाली कर्णधार या ठिकाणी यायचं आहे आणि आयात 11 थळ दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचं षटक आहे. शेवटचं बापदेव संघाचे प्लेयर सुद्धा यायचं आहे. शेवटचं षटक नागेश शीद ठोकतोय यावेळेला
डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अतिशय जबरदस्त घणानाती प्रहार, षटकार. काट डालूंगा. परंतु या महत्वपूर्ण सेमीफायनल मॅच मध्ये बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी त्याच्याकडून केली जाते. पुन्हा एक जोरदार प्रहार बघायला मिळतो, परंतु रोशन पाटील सरळ झेल पकडतो आपल्या हातामध्ये. नागेश शीत बाद. इट्स अ बिग 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 ब्लो. फलंदाज बाद. सर्व्हिस मुळे जय लंकेश ग्रुपचे सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. त्याच पद्धतीने जी लहान मुलं आहेत आपली, त्यांनी चेंडू आणण्यासाठी तयार राहायचं आहे. चेंडू लगेच आणायचा आहे. लहान मुलांना विनंती आहे. आणि सर्व त्यांच्या सर्व सभासदांना विनंती आहे की आपण जय लंकेश सर्व सभासदांनी यायचं आहे या ठिकाणी. थोड्याच वेळात आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. साई ब्रास बँड तयार राहायचं आहे आपण. शेवटचं षटक असं वाटलं होतं की खूप मोठी धावसंख्या निर्माण केली जाईल, परंतु पहिल्याच चेंडूवर बाद झालेला आहे. तो पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर लगेच नागेशशी बाद होऊन तंबूत परततोय. नागेशनी बाद होण्यापूर्वी तब्बल 27-25 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. नवीन आलेला फलंदाज सोहन भाबी. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला प्राप्त झाला होता ऑलराऊंडर परफॉर्मन्सवर. लेग स्टंपच्या बाहेरचा असणारा चेंडू मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. पॅडवर आदळला चेंडू आणि चेंडू सरळ एक धावेसाठी गेला. दोन्ही फलंदाजांनी एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. लेग बाईच्या रूपामध्ये 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. उर्वरित 3 चेंडू असण्याला आवश्यकता आहे ती मात्र आता कमीत कमी एक मोठा स्ट्रोक्स खेळण्याची. अतिशय जबरदस्त खेळ बघायला मिळतोय आपल्याला. प्रत्येक संघ ही मोठी ट्रॉफी आहे, ही प्रीमियर लीग जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. पंचायत लीग, थर्ड पंचायत लीग याच्यावर पहिला विजेता होण्याचा मान पटकावण्याचा प्रयत्न नक्कीच सर्व संघ करणार आहेत. 4ही संघांना अतिशय झुंजताना बघतो आपण. चांगला चेंडू त्याच पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने केलतो. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातो. एक धाव मिळते आणि दुसरी धाव सुद्धा बघता बघता पूर्ण केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या अतिशय चांगली कॉम्बिनेशन बघायला मिळालेलं आहे. धावसंख्येत 2ची वाढ. धावसंख्या झाली ती 43 धावा, 43 रन. 43 धावा धावफलकावर लागतात. चांगला चेंडू खोलात टाकलेला, परंतु तेवढाच दर्जेदार स्ट्रोक. क्या बात है, बहुत बढ़िया स्ट्रोक. चेंडू जातो सीमा रेषा पार. मिळतोय DPL चौकार. कार्पेटच्या सहाय्याने चौकारासाठी उलटा चेंडू याही वेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मारतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आणि तिसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद होतोय. परंतु बाद होण्यापूर्वी 3 चेंडूचा सामना केला आणि 8 धावांचा त्याने समावेश केला आपल्या खेळीमध्ये. अतिशय बहारदार खेळी DJ.
एवढं सोपं सुद्धा नाहीये. जर गोलंदाजी चांगली झाली तर मात्र हे जे लक्ष्य आहे ते पार करताना खूप नाकी नऊ येतात. आपण बघतोय मागापासून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली तर 50 धावांचं लक्ष्य आहे, खूप मोठं लक्ष्य आहे. परंतु या वेळेला स्वप्नील मात्रे आपण यायचं आहे या ठिकाणी. हॅलो, एकोणपन्नास धावा झालेले आहेत. 50 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे. बघूया कशा पद्धतीने हे लक्ष्य पार केलं जाईल. तोपर्यंत नाणेफेक करून घेऊया आपण. नाणेफेक दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेक करून घ्यायचे सन्माननीय पाहुणे. मी सन्माननीय विशाल माने यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कौल करायचा. सेमीफायनलचा दुसरा मॅच असणार आहे तो म्हणजे आयत 11 थळ विरुद्ध बापदेव बुरुड आली जो संजय पत्रे आणि सागरभाई जामकर यांचा संघ आहे. त्याचप्रमाणे रज्जाकबाई कुरेशी स्वतः खेळतायत, त्यांचा संघ आपण बघतो आयत 11 थळ. विशाल माने यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. छापा आलेला या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे ती बापदेव 11 बुरुडाली संघाने. तुमचा निर्णय? बॅटिंग करणार आणि बाकीचं विचारण्याची गरज नाही, तुम्हाला सगळं झालं. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक झालेली आहे. उर्वरित 50 धावा कशा पद्धतीने जमवेल आरसी ग्रुप थळ 11 संघाचे फलंदाज येतात आणि कशा पद्धतीने जमेल आणि संकेत वेताळ आणि त्याचे सहकारी कशा पद्धतीने गोलंदाजी करतील हे जाणून घेण्यासाठी मी घेऊन चलतो पुन्हा मायक्रोफोनकडे आयुष साखरकर यांच्याकडे. धन्यवाद. हेलो, धन्यवाद. तो चलते हैं मैदान के ऊपर. सेमीफाइनल का पहला मुकाबला मराठा अरेबियन स्थल बनाम आरसी ग्रुप थल के बीच में होने वाला ये मुकाबला है. पहले पारी में मराठा अरेबियन स्थल ने बनाए 39 रन और 50 रनों का टारगेट रखा है आरसी ग्रुप थल के सामने. ही आपण सायकल बघतोय जी सागरप्पा जामकर यांच्याकडून आलेली आहे ती फायनल मॅच विजेत्या संघ मालकाला. त्याचप्रमाणे दुसरी सायकल आपण बघतो मॅन ऑफ द सिरीजची आहे ती मॅन ऑफ द सिरीज साठी जी आमचे सन्माननीय शाबीरभाई कुरेशी यांच्याकडून आलेली आहे. हे धून धन्यवाद. ही धूमची होती सायकलिंगसाठी वाजवलेली धून. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. असं नसतो आपण. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आयुष साखरकर. ऑरेंज कॅप नागेश शीद यांच्याकडे जाते. नागेश शीद, ऑरेंज कॅपचा पण सन्मान स्वीकारायचा आहे आपल्याला. ऑरेंज कॅप आहे. रेड कॅप असली तरी ती ऑरेंज कॅपच समजून घालायची आपण. रेड कॅप. तो चलिए 50 रनों का लक्ष्य है. पहला ओवर लेके आया है गेंदबाज संकेत वेताल. संकेत वेताल ने इस पूरे टूर्नामेंट संकेत वेताल ने इस पूरे टूर्नामेंट में प्रभावित किया है अपनी गेंदबाजी के ऊपर. देखना है
इस वक्त किस प्रकार से गेंदबाजी करेंगे सेमीफाइनल का मुकाबला। जो टीम जीतेगी जाएगी सीधा थर्ड प्रीमियर लीग चैलेंज ग्रुप थर्ड प्रीमियर लीग के फिनाले में, ग्रैंड फिनाले में कौन जाएगी, कौन सी टीम रहेगी पहली प्रवेश करने वाली, ये आने वाला वक्त ही बताएगा। पहली गेंद डालने के लिए तैयार संकेत वेताल। जी हां, पहली गेंद जड़ में खेला था, गेंद हल्के हाथों से बस खेली थी गेंद, वहां पे फील्डर साई साकर कर कोई गलती नहीं कर रहे, कोई रन नहीं मिलेगा। मिट्टी शुरुआत कहनी पड़ेगी मराठा अरेबियंस थर्ड टीम के लिए। राइट आर्म राउंड की गेंदबाजी करते हुए सामने बल्लेबाज खड़े हैं रोशन पाटिल। इस वक्त मात्र अंपायर का इशारा है, ये गेंद व्हाइट बॉल। ओपन होता हुआ, खाता ओपन होता हुआ आरसी ग्रुप थर्ड टीम का रोशन वहां पर स्ट्राइकिंग एंड पे खड़े हैं। एक रन लगता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर इस वक्त राइट अप राउंड द विकेट। फिर से एक बार उसी दिशा में उसी लाइन पे लेंथ पे गेंद डाला, गेंद अंपायर का इशारा, ये गेंद मात्र वाइड है, एक रन अतिरिक्त रूप में मिलेगा। 50 रनों का पीछा करते हुए 2 रन लगे हैं स्कोरबोर्ड के ऊपर। जरूर बैट से बड़े स्ट्रोक आने चाहिए अगर ये मैच जीतना है तो। ओहो, फिर से एक बार उसी तरीके से उसी दिशा में उसी लाइन में अंपायर हाथ फैला कर कह रहे हैं कि ये गेंद मात्र वाइड गेंद है। दबाव आता हुआ संकेत वेताल के ऊपर, क्योंकि उन्होंने जैसे कहा था कल, उन्होंने जिसका मंत्र लिया था शायद आज मंत्र नहीं लिया है और थोड़ी सी खराब गेंद डाल रहे हैं। पहले 3 गेंदें वाइड डाली है, पहली गेंद जरूर एक डॉट डाली थी लेकिन उसके बाद लगभग 3 वाइड डाली। इस बीच फिर से एक बार तैयार, आहा, जड़ में गेंद जरूर पैक से चुराया हुआ, एक रन पूरा कर दिया है दोनों बल्लेबाजों ने। शानदार रनिंग बिटवीन द विकेट रोशन पाटिल और तुषार पाटिल के बीच में देखने मिल रहा है। संकेत पाटिल 3 गेंदें लगातार वाइड डालने के बाद जरूर कमबैक किया है। 50 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए अच्छी शुरुआत कहनी पड़ेगी, क्योंकि 2 गेंदों के बाद 4 रन लगे हैं स्कोरबोर्ड के ऊपर। इस बीच आते हुए राइट आर्म ओवर द विकेट बल्लेबाज तुषार पाटिल के लिए गेंद डालने के लिए तैयार। माफ करो, राइट आर्म राउंड विकेट गेंद डाली थी, गेंद को बस दिशा दी है, गेंद ट्रैवल करती हुई पॉइंट की दिशा में, वहां पे थोड़ा सा भागने में थोड़ा प्रॉब्लम, बैट हाथ से जरूर छूटा था। 2 रन पूरे करने में कामयाब रहे दोनों बल्लेबाज। इस 2 रनों की सहायता से स्कोर पहुंचा है 6 रन बिना कोई नुकसान लगे। आखिरी 3 गेंदें आना बाकी इस पहले पावर प्ले की ओवर से। ओहो, जोरदार अपील, अंपायर ने नकार दिया गेंद। बैट की कट लगकर एक अनोखे स्टाइल में अंपायर बता रहे कि मात्र ये गेंद डिक्लेयर में जाएगी, बट से आया हुआ ये डिक्लेयर है। 7 रन लगे हैं स्कोरबोर्ड के ऊपर। अभी भी आखिरी 1 गेंद आना बाकी संकेत वेताल की ओवर से। देखना है, माफ करो, 2 गेंदें आना बाकी अभी भी। संकेत फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार। जी हां, ओवर पिच गेंद, गेंद हवा में, नागेश कोई गलती नहीं कर रहे, बड़ा झटका लगता हुआ तुषार पाटिल के रूप में और पहला विकेट का पतन। I love you all. सचिन 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 यायचं या ठिकाणी, सचिन पाटिल। शानदार गेंदबाजी देखने मिल रही है संकेत वेताल की ओवर से। नए बल्लेबाज है राकेश रामनाथकर, जिन्होंने 2 मैच में मैन ऑफ द मैच जरूर लिया था, लेकिन वो गेंदबाजी के बलबूते पे लिया था। ये मैच में अगर मैच जीतना है तो मात्र बल्ला चलाना पड़ेगा।
बल्लेबाजी करनी पड़ेगी, बड़े स्ट्रोक्स लगाने पड़ेंगे। क्या बड़े स्ट्रोक्स देखने मिलेंगे राकेश रामनाथकर की बैट में से? हेलो 50 रनों का पीछा करते हुए ये आरसी ग्रुप थर्ड टीम थोड़ी सी तकफुट पे आती हुई 5 गेंदों के बाद मात्र 7 रन लगाया स्कोर बोर्ड के ऊपर। अंतिम गेंद डालने के लिए तैयार, पहली ओवर की पावर प्ले की अंतिम गेंद। संकेत वेताल छोटा कद का रन अप, राइट अप राउंड द विकेट। बल्लेबाज राकेश रामनाथकर ऑन द स्ट्राइकिंग मार्क। देखना है जी हां, बस गेंद को हवा में खेला फील्डर ललित कुलपे ने क्या गलती की है? वहां पे एक आसान सा कैच ड्रॉप किया है। दोस्तों ये कैच नहीं मैच भी हो सकता है, क्योंकि हमने देखा है आज के दिन में जिन खिलाड़ियों के कैच ड्रॉप हुए हैं उन्होंने तो बस हंगामा कर दिया है, हल्ला बोल किया है। जैसे कि जीतू पाकरे ने देखा, उनका कैच छूटा था लगभग 8 रनों पे, उन्होंने 50 रन बनाए थे। इसके बाद जरूर एक इनिंग में, इसी इनिंग में अजय पाटिल के भी कैच छोड़े थे, उन्होंने भी एक छक्का जड़ा था। और राकेश रामनाथकर को पहले ही आते आते जीवन दान मिला है। इसी के साथ पहली ओवर की समाप्ति के बाद 8 रन लगे स्कोर बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान लगे। नए गेंदबाज आ रहे हैं, गेंदबाजी के लिए अपना निजी पहला ओवर टीम की तरफ से, दूसरा ओवर लेके प्रभु वेताल। देखना है प्रभुनाथ वेताल किस प्रकार से गेंदबाजी करेंगे। आज प्रभुनाथ वेताल ने भी प्रभावित किया है उनकी गेंदबाजी के ऊपर। लंबे कद के गेंदबाज, उनके पास दोनों वेरिएशंस है, उसी की तरह से गति भी बहुत अच्छी है। हाइट होने के कारण एक अच्छा बाउंस मिलता है, उसी बाउंस का क्या फायदा उठा पाएंगे? गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी अगर फाइनल में जाना है तो। लंबे कद का रनअप इनका प्रभुनाथ वेताल इस पावर प्ले की दूसरी ओवर में आया है गेंदबाजी के लिए। बल्लेबाज राकेश रामनाथकर जो कि एक जीवन दान के सहायता से खेल रहे मैदान में। एक मिड विकेट, एक लॉन्ग ऑन लगाया है और एक लॉन्ग ऑफ लगाया है। देखना है किस प्रकार से ये फील्डिंग रखी है, क्या उस प्रकार से गेंद डाल में कामयाब रहेंगे प्रभुनाथ वेताल। पहली गेंद डालने के लिए तैयार, राइट आर्म ऑन द विकेट आएंगे बल्लेबाज राकेश रामनाथकर के लिए। जी हां, गति में परिवर्तन, अपील तो जोरदार हुआ है अंपायर की। शानदार गेंद, वहां पे तारीफ करनी पड़ेगी राकेश रामनाथकर की भी। उंगली उठने से पहले अपने खुद ने उन्होंने चलना लिया है। यही होता है दोस्तों स्पोर्ट्समैन स्पिरिट, जिसे कहते हैं। शानदार वहां पे गेम को रिस्पेक्ट करते हुए खुद निकल पड़े पवेलियन की ओर। नए बल्लेबाज आए हैं राकेश चौहान, राकेश रामनाथकर की जगह लेने के लिए। शानदार गेंद, प्रभुनाथ वेताल की गति परिवर्तन किया था वहां पे, पहली ही गेंद पे स्लोअर वन डाली थी और अंदरूनी किनारा लग के सीधा कीपर के दस्तानों में जा बैठी। दूसरा विकेट लगता हुआ राकेश रामनाथकर के रूप में। नए बल्लेबाज है राकेश चौहान, देखना है राकेश चौहान किस प्रकार से बल्लेबाजी करेंगे। 50 रनों का पीछा करते हुए 8 रन जरूर खर्च किए थे संकेत वेताल ने अपनी ओवर में। उस गेंद में जरूर एक कैच ड्रॉप हुआ था राकेश रामनाथकर का, लेकिन उसका कुछ फायदा नहीं उठा पाए राकेश। दूसरी ही गेंद पे उनका विकेट लिया प्रभुनाथ वेताल ने। प्रभुनाथ वेताल बहुत ही शानदार गेंदबाजी चल रही है इस बीच मैदान में। राइट आर्म ओवर के दी विकेट, गेंदबाजी के लिए तैयार बल्लेबाज राकेश चौहान ऑन द स्ट्राइकिंग एंड। ये गेंद डालने के लिए तैयार, पटकी हुई गेंद, इस बीच मात्र उछाल बहुत लिया है गेंद ने, अंपायर का इशारा आता हुआ। ये गेंद बहुत ऊंची है और वाइड गेंद, उसी के साथ बाउंसर एक वार्निंग भी देते हुए गेंदबाज प्रभुनाथ वेताल को।
उनके पास अनेकता है गेंदबाजी के ऊपर, उनके पास बहुत ही अच्छे वेरिएशंस है। एक स्लोवर तो दूसरी पटकी हुई गेंद, मात्र ज्यादा उछाल होने के कारण अंपायर ने इशारा दिया कि ये गेंद मात्र वाइड है। इस बीच देखते हैं पावर प्ले का ये दूसरा ओवर। प्रभुनाथ वेताल की शानदार शुरुआत हुई है, पहली गेंद पर विकेट चटकाने में कामयाब, दूसरी गेंद डालने के लिए तैयार। पटकी हुई गेंद, ये गेंद मात्र बड़ा स्ट्रोक खेलना जरूर चाहते थे, लेकिन गेंद बैट को लगकर जाती हुई सीधा डिक्लेयर जोन में जाती, केवल मिलेगा 1 रन। इस 1 रन के सहायता से 10 रन लगे हैं स्कोर बोर्ड के ऊपर। 50 रनों का पीछा करते हुए अभी भी 40 रनों की जरूरत जरूर है। प्रभुनाथ वेताल के पास वो क्षमता है कि वो भी अच्छे विकेट निकल सकते, उसी तरीके से राकेश चौहान भी कुछ कम नहीं है। आहा, खड़े खड़े खेलने की कोशिश जरूर थी, बैट का एज लेके गेंद जाती हुई सीधा डिक्लेयर जोन में, केवल 1 ही रन मिलेगा और इस 1 रन के साथ स्कोर धीमी गति के बढ़ के जाता पहुंचा है 11 रन। बड़े स्ट्रोक्स लगाने पड़ेंगे अगर ये मैच जीतना है तो। दोस्तों, आपने पहले मैचों में क्या किया ये आपको नहीं मायने रखता, अगर ये मैच जीतोगे तो सीधा जाओगे आज के फिनाले में। देखते हैं प्रभुनाथ वेताल गेंदबाजी के लिए तैयार। जी हां, राकेश राठौर ने जरूर गेंद हवा में खेला है। इस वक्त भी अजय ने गलती की है, दूसरा कैच आज के दिन में छूटता हुआ अजय की तरफ से हाथ जीवन दान मिलता हुआ बल्लेबाज राकेश चौहान को। देखना है राकेश चौहान इस जीवन दान का कितना फायदा उठाएंगे। साथ ही बल्लेबाज रोशन पाटिल को खेलने का मौका दिया है। तारीफ करनी पड़ेगी प्रभुनाथ वेताल की। प्रभुनाथ वेताल जिसे सभी प्यार से लल्ला नाम से कहलाते हैं, वही लल्ला हम देखने गेंदबाजी के ऊपर देखने मिल रहे। 2 गेंदों पे जरूर सफलता मिल सकती थी इस गेंद पे ऊपर, मात्र वहां पे फील्डिंग ने साथ नहीं दिया, फील्डर्स का साथ नहीं मिला प्रभुनाथ वेताल को। इस वक्त राइट आर्म राउंड से आएंगे रोशन पाटिल के लिए। जी हां, पटकी हुई गेंद मात्र जाती हुई फाइन लेग की दिशा में जाके केवल मिलेगा 1 रन। आखिरी 1 गेंद आना बाकी इस पावर प्ले की ओवर से। इस दूसरी ओवर से आखिरी 1 गेंद प्रभुनाथ वेताल की गेंदबाजी के ऊपर, लल्ला की गेंदबाजी के ऊपर अभी तक तो कोई हाथ खोलने का मौका नहीं दिया है, मात्र 1 विकेट चटका चुके हैं प्रभुनाथ वेताल। चिंटू टाकून घ्यायचा है लवकर। प्रभुनाथ वेताल आखिरी गेंद डालने के लिए तैयार। पावर प्ले का ये आखिरी गेंद, प्रभुनाथ वेताल लल्ला राइट आर्म राउंड द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। जी हां, लाइन से बटके, लेंथ से बटके, अंपायर के हाथ सटके, वाइड गेंद। याच दरम्यान या ठिकाणी सन्माननीय अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार, आमचे सर्वांचे लाडके, सर्वांचे प्रेरणास्थान आमदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं जय लंकेश ग्रुप आयोजित थळ ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतोय। या ठिकाणी ते आपल्या संपूर्ण ताफ्यासह या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना सलामीसाठी आपण बघतोय ब्रास बँड। मॅच थांबवायची थोडा वेळ। पंधरा धावा झालेल्या आहेत धावफलकावर, मॅच थांबवायची थोडा वेळ। एक अलिबाग तालुक्यातील दमदार नेतृत्व सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं मनापासून, हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप स्वागत केलं जाते।
डीजे राहुल एकच शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर डीजे राहुल मॅच सुरू करायची आहे पंच. अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आपले सन्माननीय आमदार साहेबांचं या ठिकाणी आत्ताच आगमन झालेलं आहे. त्यांच्याच आशीर्वादाने ही आपण संपूर्ण स्पर्धा बघतोय पार पडताना. त्यांचा संपूर्ण आशीर्वाद या ठिकाणी त्यांनी संपूर्ण हे जे आयोजन आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही स्पर्धा आपण बघतोय ती त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे. जय लंकेश ग्रुपने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि अतिशय शानदार पद्धतीने ही स्पर्धा अद्यापपर्यंत चालू आहे. अतिशय जबरदस्त पद्धतीने तिसरा दिवस अंतिम दिवस पार पडतोय आणि या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत त्यांचा संपूर्ण पाहुण्यांचा या ठिकाणी सामना चालू असतानाच. तो अपना निजी दूसरा ओवर लेके आया है संकेत वेताल. टीम की तरफ से तीसरा ओवर लेके और राकेश चौहान के लिए जरूर प्राइज आता हुआ. अगर उन्होंने छक्का लगाया तो एकनाथ भगत की तरफ से 500 रुपए का इनाम. देखना है राकेश चौहान को इनाम लगाया
और वो छक्के की जरूरत होगी क्योंकि 2 ओवर के बाद केवल 15 रन लगे हैं स्कोर बोर्ड के ऊपर। जी हाँ, और पिच गेंद जरूर थी, गेंद को खेला स्क्वायर लेग की दिशा में, वन बाउंस टॉप फॉर फैंस, ये आता हुआ टीपीएल छक्का। व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचं मी शब्दसुमनाने सन्मान करतोय। आपला सर्वांचा सन्मान मध्यान्हामध्ये केला जाईल, परंतु व्यासपीठाचा मान ठेवून आपण संपूर्णपणे आमचे सर्वांचे लाडके दमदार आमदार सन्माननीय कार्य सम्राट श्री महेंद्र हडिदोडी साहेबांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत। मी विनंती करतोय आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या सभासदांना की आपण त्यांचा यथोचित त्यासाठी सत्कार करायचा आहे। त्यांना प्रेमाचं प्रतीक सर्व सभासदांना विनंती करतोय की आपण आपल्या आमदार साहेबांच्या सत्कारासाठी सर्वांनी। तर राकेश चव्हाण यांच्यासाठी माननीय आमदार श्री महेंद्र शेंडाळवीकडून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येते। एक चौकार तर नक्कीच लगावलाय, तो दूसरी गेंद जरूर खेला है कॉर्नर की दिशा में, कारपेट के सहारे खेला था, 1 रन जरूर मिलता हुआ, 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट किया है, स्कोर बोर्ड पे लगे हैं 20 रन। प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी सन्मान केला जातोय सन्माननीय आमदार साहेबांचा। संपूर्ण जयलंकेश ग्रुप द्वारा त्यांना प्रेमाचं प्रतीक, प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि मायेची उपदार भगवी शाल देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय संपूर्ण जयलंकेश ग्रुप द्वारा। त्याचप्रमाणे उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि त्यांचा सुद्धा यथोचित सत्कार आपण करणार आहोत। या ठिकाणी संपूर्णपणे आपण बघतो या स्पर्धेचा आर्थिक भार जो आहे त्या आपली स्पर्धा संपूर्णपणे आपल्या खांद्यावर घेऊन या स्पर्धेत त्यांनी अतिशय मार्गदर्शन आणि चांगलं पाठबळ दिलेलं आहे आमच्या आमदार साहेबांनी। संपूर्ण युवांचे राकेश चव्हाणसाठी आमदार साहेबांनी आल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक षटकारासाठी त्यांचा 500 रुपयांचं पारितोषिक आहे आमदार साहेबांकडून। राकेश चव्हाण यांचं प्रेमाचं प्रतीक। ओवर टू कमेंट्री बॉक्स। तो देखते हैं यहाँ पे जरूर एक वाइड के बाद अच्छी गेंद डाली थी, वहां पे लॉन्ग ऑन की दिशा में खेला था राकेश चव्हाण ने, 1 रन तो आसानी के साथ पूरा किया है। इस 1 रन की सहायता से स्कोर पहुंचा है 23 रन। 50 रनों का पीछा करते हुए शानदार शुरुआत करनी की है आरसी ग्रुप थल ने। इस वक्त संकेत बेताला है गेंदबाजी के मोर्चे के ऊपर, अच्छी गेंद डालनी पड़ेगी, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी संकेत को। जी हाँ, यॉर्कर लेंथ की गेंद को कारपेट के सहारे खेल दिया है लॉन्ग ऑन की दिशा में, जबकि हसनैन कुरैशी मौजूद दूसरी रन लेना चाहते हैं और आसानी के साथ 2 रन पूरे किए हैं बल्लेबाजों ने। इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ के पहुंचा है 25 रन। आधा पलटा पार कर दिया है, अभी भी आधा पलटा पार करना बाकी है। 50 रनों की आवश्यकता होते हुए उसका अच्छे से शुरुआत किया है बल्लेबाजों ने। छक्का अभी तो जटा नहीं है, चौका एक लगा जरूर है राकेश चौहान ने। इस वक्त संकेत बेता, जी हाँ, ओवर पिच गेंद ये भी थी, गेंद को खेला है, वहां पे थोड़े से फंबल होते हैं फील्डर सोहन बाबी, लेकिन जब तक फील्डर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ पूरे किए हैं। अभी भी आखिरी एक गेंद आना बाकी है, 27 रन लगे हैं स्कोर बोर्ड के ऊपर। देखना है ये गेंद किस प्रकार से डालेंगे संकेत बेताल। रोशन पाटिल ऑन द स्ट्राइकिंग मार्क। कुछ जलवा दिखाना पड़ेगा अगर ये मैच जीतना है तो। जी हाँ, बहुत ही अच्छी गेंद, कंपार का इशारा, ये फार डिलीवरी है। इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे लगे 27 रन। आने वाली 12 गेंदों में 23 रनों की आवश्यकता है आरसी ग्रुप थल को। तो देखना है क्या जिस प्रकार से पिछले मैच में गेंदबाजी की थी, क्या उसी प्रकार से गेंदबाजी देखने मिलेगी मराठा अरेबियन थल टीम से, जो कि आमच्या जयलंकेश ग्रुपची एक इच्छा आहे की आपल्याला एक प्रेमाचं प्रतीक म्हणून एक फ्रेम देणार आहोत, एक चित्रफित फोटो फ्रेम ते, आणि त्यांची विनंती आहे की आपण आमदार साहेबांना एक प्रेमाचं प्रतीक म्हणून एक फोटो देण्यात येणार आहे आणि तो त्यांनी याच ठिकाणी उघडून बघायचा आहे।
एक प्रेमाचं प्रतीक म्हणून एक भेट आणलेली आहे सेटसाठी. आमदार सन्माननीय आमदार साहेबांसाठी जय लंकेश ग्रुप कडून ही भेट आलेली आहे. बैलगाडीवरील त्यांचं प्रेम किती सर्वश्रुत आहे, सर्व दूर आहे त्यांचं परिचित प्रेम. बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी त्यांनी किती आटोहाट प्रयत्न केले हे सुद्धा सर्व जाणतायत. एक प्रेमाचं प्रतीक जय लंकेश ग्रुप द्वारा हीच आयोजनाचा मान यांच्या यावर्षी त्यांच्या ग्रुपला आहे. 500 रुपयांचं पारितोषिक आहे त्यांच्यासाठी. ओवर टू आयुष. पहली गेंद अच्छी डाली थी, मात्र 22 के रूप में 1 रन मिलेगा सोहन भाभी की, माफ करो बैट का कट था. 1 रन तो आसानी के साथ मिलेगा इस गेंद पर डिक्लेयर जोन में. इस 1 रन के सहायता से स्कोर बढ़ के पहुंचा है मात्र 28 रन. आने वाली 11 गेंदों में 22 रन. जैसे कि पिछले मैच में जो सिचुएशन था उसी सिचुएशन के अनुसार गेंदबाजी करनी पड़ेगी सोहन भाभी को. जिस प्रकार से आखिरी मैच में, लास्ट मैच में, सेमीफाइनल, क्वार्टर फाइनल के मैच में गेंदबाजी की थी उसी तरीके से करना पड़ेगा. केवल 2 रन खर्च किए थे. इस वक्त भी शानदार गेंदबाजी, तारीफ करनी पड़ेगी सोहन भाभी की. नजाकत भरी गेंदबाजी जिसे कहते हैं उसी प्रकार से गेंदबाजी कर रहे सोहन भाभी. पहली गेंद जरूर डॉट डाली थी, मात्र 22 के रूप में वो के माफ करो गेंद डिक्लेयर जोन में गई थी. इस वक्त डॉट गेंद फिर से एक बार तीसरी गेंद डालने के लिए तैयार सोहन भाभी. राइट आर्म ऑन द विकेट. हाँ, गेंद को खेल दिया है अलॉन्ग द ग्राउंड. 1 रन तो आसानी के साथ वहां पे फंबल जरूर हुआ है. मात्र 1 ही रन पे संतोष रहेंगे बल्लेबाज राकेश चव्हाण और रोशन पाटिल. अभी भी 3 गेंदें आना बाकी और वहां पे जरूर सिचुएशन चेंज होता हुआ, समीकरण चेंज होता हुआ. आने वाली 9 गेंदों में जीतने के लिए चाहिए 21 रन. राकेश चव्हाण अजूनही आमदार साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. वाढवल्यावर कदाचित षटकार मारेल बक्षीस. सोहन भाभी की बहुत ही शानदार गेंदबाजी देखने मिली है. कोई बड़ा हाथ खोलने का मौका नहीं दे रहे सोहन भाभी बल्लेबाज राकेश चव्हाण और रोशन पाटिल को. इस वक्त पहले ही आए हैं बल्लेबाजी के लिए, फर्स्ट टाइम फेस करेंगे सोहन भाभी को रोशन पाटिल. तो देखना है किस प्रकार से गेंदबाजी करेंगे सोहन. लेफ्ट हैंडेड बल्लेबाज रोशन पाटिल तैयार. जी हां, गेंद को हवा में जरूर खेला, हवा पे फंबल और गेंद पॉटलैंड के बाहर. ये आता हुआ टीपीएल चौका. एक आसान सवा पे चौका था, वो छोड़ दिया जय पाटिल ने और लगा दिया एक शानदार चौका रोशन पाटिल ने आते आते ही. इस बीच सोहन भाभी फिर से एक बार. जी हां, गति में परिवर्तन जरूर किया है. गेंद स्क्वायर लेग की दिशा में जरूर गई है. वहां पे खुद विकेट फेंक दिया है, आत्महत्या कर दिया है रोशन पाटिल ने. विकेट डाउन. रोशन पाटिल बैक टू द पवेलियन. शानदार गेंदबाजी, वापस जरूर रोशन पाटिल अच्छे फॉर्म में नजर आ रहे थे और आत्महत्या के रूप में वो आउट हुए हैं. रन आउट के रूप में उन्होंने विकेट फेंक दिया है. नए बल्ले के है सत्यम. आने वाली 7 गेंद में 16 रनों की आवश्यकता है. बल्लेबाज सत्यम है, स्ट्राइकिंग एंड पे जरूर खेलेंगे.
स्कोरबोर्ड पे लगे हैं 34 रन। तो देखना है, गेंदबाजी के लिए आया है सोहन बाबी, आखिरी गेंद डालने के लिए तैयार। ये गेंद बताएगी आने वाला सिचुएशन क्या रहेगा, क्योंकि ये गेंद बहुत मायने रखती है। 7 गेंदें 16 रन। कौन जीतेगा ये मैच, कौन सी टीम होगी पहली सेमीफाइनल में जाने वाली, ये सेमीफाइनल का पहला मुकाबला। लंबे कद का रना पर सोहन बाबी गेंदबाजी के लिए तैयार, आखिरी गेंद डालने के लिए 7-16। जी हां, गेंद हवा में जरूर है, फील्डर प्रभुनाथ नीचे, कोई गलती नहीं कर रहे। विकेट का पतन, सत्यम बैक टू द पवेलियन। थर्ड प्रीमियर लीगमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे। आपल्या थर्ड विभागामधले दमदार आमदार, जे आमदार आपल्या थर्ड विभागामध्ये झालेले आहेत ते भविष्यात असेच आमदार राहू। दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी, आम्ही सकाळपासून 3 दिवस पाहत आहे की त्यांच्या शरीराला चेंडू लागत आहे, कारण त्यांचा फोटो पाठीचा आहे। अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। उर्वरित 6 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे 16। राकेशजी चव्हाण संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत। पहिल्या चेंडूवर उंच पुरवा, मिड विकेटकडे केलेला चेंडू हा सोपा झेल, फलंदाज बाद होतोय। राकेश चव्हाण यांचा संघ थोडासा संकटामध्ये सापडतोय। उर्वरित 5 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे। शिवसेनेचे आपले दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या पुरस्कृत चाललेले असे सामने गेल्या वर्षानुवर्षाची परंपरा, आमदारकी खासदारकी जी ज्या माणसांनी पलटली, आपल्या अलिबाग विभागामध्ये ज्यांनी परिवर्तन केलं, असे आमचे आमदार महेंद्रशेठ दळवी हे सर्व जनसन्मानातून निर्माण झालेले कार्यकर्ते आहेत आणि ते आमदार आहेत। पुन्हा एकदा चव्हाण यांनी मारलेला चेंडू, एकच धाव मिळणार। राकेशजी चव्हाण यांना प्रत्येक चौकार आणि षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलेले आहे महेंद्रशेठ दळवी यांनी। पाहायचं आहे, 4 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे। या ठिकाणी मारलेलं ठोकलेलं पाहायचं आहे आणि हा झेल। राकेश चव्हाण जरी भालचं जरी या ठिकाणी आधार कार्ड असलं तरी फुत्यापर्यंत चेंडू पोचलेला नाहीये, त्या कारणाने हा फलंदाज बाद होतोय। अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत, पाहायचा उर्वरित 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि आवश्यकता आहे ती जिंकण्यासाठी 15 धावांची। बघूया गोलंदाजीसाठी आलेला आहे तो प्रथम भाभी, कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते आपण बघायचं। समोर फलंदाज
चेतन कुलपे येतोय फलंदाजीला, त्याच्या साथीला राकेश चव्हाण मागापासून खेळतोय. सीमारे बघायचं त्याला कशा पद्धतीने धावा जमवण्यात यश येते का ते. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. दादा राकेशजी चव्हाण आपण तिन्ही फॉर्मॅटमध्ये पाहिला असेल, लेदर क्रिकेट असो किंवा ओरम क्रिकेट, अंडरम क्रिकेट, तिन्ही क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये फॉर्ममध्ये बसलेला आहे. या वेळेला मारण्याचा प्रयत्न केला जातोय, चेंडू हवेमध्ये आणि याही वेळेला झेल सुटतोय. राकेश चव्हाणच्या खिशात चेक करा कुठल्या पद्धतीचा अंगारा वगैरे आहे का तो, कारण 3 झेल सुटलेत त्यांची या मॅच मध्ये. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि आता मात्र सामना मराठा अरेबियन्सच्या जिंकण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी सरकलेला आहे. त्यांच्या भात्यामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे तो. 2 चेंडू आणि 14 धावा. राकेश चव्हाण अद्यापपर्यंत स्थित आहेत मैदानात. या वेळेला मात्र चेतन हुकतोय, फटका चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. अतिशय कौतुक करावं लागेल ते या भाभी ब्रदर्स. अतिशय चांगली गोलंदाजी नागेश शिदने अशा पद्धतीचे खेळाडू निवडलेत की खरोखर 9 तरुण खेळाडूंचा भरणा करून एक अतिशय उत्तम संघ त्याने तयार केलेला आहे आणि त्यांची गोलंदाजी फलंदाजी आपण बघितलेली आहेच. अफलातून असा चेंडू आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय मराठा अरेबियन 11 थळचा संघ. वेल डन. अफलातून खेळाचं प्रदर्शन करत उस्मान कुरेशी पुरस्कृत मराठा अरेबियन थळ संघ जातोय मेगा फायनल मध्ये.